नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मानदुखी C567 दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टर विराज भंडारी यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदिक, कायरोप्रॅक्टिक तसंच ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी तसंच स्पाइन ॲडजस्टमेंट तसंच स्ट्रक्चरल इंटिग्रेशन मर्मा थेरपी याचं परदेशात रीतसर असं प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्र करून उपचार करणारे एक आधुनिक डॉक्टर म्हणून भंडारी स्पाइन क्लिनिकच्या डॉक्टर विराज भंडारी यांची ओळख आहे. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तसंच परदेशात एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन यावर त्यांनी खास असं संशोधन सुद्धा केलेलं आहे. विशेषतः मणक्याचे आजार तसंच डिस्क बल्जिंग तसंच डिजेनरेटिव्ह स्पाइन, सर्व्हिकल पेन, लुंबार पेन तसंच स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणं तसंच पाय जड होणं, पाय बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं आदी आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा अनोखा संगम करून एक वेगळीच उपचार पद्धती विकसित केली आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्या शरीराचा कुठलाही अवयव दुखतो किंवा आता आपण मानदुखीवर जर अतिशय महत्त्वाचं बोलायचं झालं तर मानदुखी जेव्हा होते तेव्हा ती नेमकी का होते, त्याची कारणं काय असू शकतात? सध्या आपण बघतोय मानदुखी होण्याची कारणं जी आहेत तर पहिलं आहे पोश्चर, दुसरं आहे आहार, तिसरी गोष्ट आहे एका जागेवरती जास्तीत जास्त वेळ बसून राहणं. आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं ही बऱ्याच लोकांची सवय असते. त्याच्यामुळे समानवायू बिघडतो आणि गॅसेस होतात आणि त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे गॅस सगळा वरती येतो आणि मानेचे मणके हलून बऱ्याच पेशंटला चक्कर चालू होते, काही लोकांना मुंग्या चालू होतात. दुसरं पोश्चर, एका जागेवरती सतत बसून राहणं, 40-45 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसून राहणं. 5-5, 6-6 तास बसणारी मंडळी आहेत. सतत मान खाली बघून किंवा एका पोझिशन मध्ये मानेचा वापर जास्त करणं. आपण सध्या बघतो मोबाईलचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याच्यामुळे होणारी मानदुखी, असे विविध कारण पेशंट मध्ये बघून दिसतात आणि त्याच्यामुळे मानेच्या त्रासाला सुरुवात होते. नक्कीच डॉक्टर, खरं तर तुमच्याकडे आतापर्यंत अनेक पेशंट आले असतील ज्यांच्या विविध तक्रारी असतात मानदुखीबाबत किंवा चक्कर येते किंवा चालता चालता अचानक आपला तोल जो आहे त्यांचा ढासळतोय किंवा नस दबणे अशा किंवा डिस्क बल्ज अशा सगळ्या तक्रारी ज्या असतात त्या पेशंट्सच्या असतात. तर हे नेमकं काय होतं? हे होण्याचं कारण जे आहे ते फिजिओलॉजिकल चेंज, पॅथॉलॉजिकल चेंज आणि मेकॅनिकल चेंज या तिन्ही गोष्टींमुळे मानेचे मणके आणि चकत्या ज्या आहेत त्यातलं अंतर कमी होतं आणि ते अंतर कमी झाल्यामुळे गादी ही बाहेर येते. मानेचा मणके जे आहेत ते 7 मानेचे मणके आहेत. त्याच्यामध्ये C1 आणि C2. जर तुम्ही मानेची रचना बघितली तर मानेच्या रचनेमध्ये मागच्या साईडला 2 स्पायनस प्रोसेसेस असतात. त्याचबरोबर दोन्ही साईडला ट्रान्सफर्स प्रोसेस आहे. ज्यावेळेस मणका 2 mm 3 mm ने हलतो त्यावेळेस आर्टरी जी आहे ती कुठेतरी पिंच होते आणि ती पिंच झाल्यानंतर पेशंटला, काही लोकांना चक्कर यायला लागते. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम, नर्व जी आहे ती पिंच झाल्यानंतर मुंग्या येणं हा प्रकार चालू होतो. मान जखडते, सतत हात जड वाटतो, बधीर वाटतो, बऱ्याच वेळा हाताला झटके किंवा शॉक लागल्यासारखं वाटतं. ही सगळे सिम्पटम्स गादी बाहेर आल्यामुळे दिसतात. अगदी डॉक्टर, आपण बऱ्याचदा असं आपल्याला जाणवतं की मणक्याचे जे हे सगळे विविध आजार आहेत, भले मग ते स्लीप डिस्क असो किंवा स्पॉन्डिलायसिस असो किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असो, तर या सगळ्याचं निदान जे आहे ते प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदानाची जी पद्धत आहे ती नेमकी कशी आहे या सगळ्या संदर्भातली?
प्रथमतः आयुर्वेदातली नाडी परीक्षा आम्ही करतो, त्याच्यामुळे पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम हे लक्षात येतात की नक्की पेशंटला काय कोणता वायू बिघडलाय आणि कोणत्या वायू बिघडल्यामुळे काय त्रास होतोय. आयुर्वेदिक नाडी परीक्षा ही सैद्धांतिक पद्धतीने त्याच्यामध्ये प्राण, उदान, व्यान कुठला वायू बिघडल्यामुळे पेशंटच्या शरीरामध्ये कोणकोणते सिम्पटम्स आहेत ते दिसतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही दुसरी परीक्षा करतो ती पोश्चर, गेट पॅटर्न, मसल टेस्टिंग. त्याच्यानंतर पेशंट कसा उठतोय, कसा बसतोय, त्याचबरोबर पेशंटचे व्हर्टेब्रल सेगमेंट C1 पासून ते माकड हाडापर्यंत चेक केले जातात. त्याच्यामध्ये कोणतं व्हर्टेब्रल सेगमेंट हे शिफ्ट झालेलं आहे, कोणतं सेगमेंट हे मागे आलंय, कोणतं सेगमेंट हे पुढे गेलंय, ते आम्ही हात लावून चेक करतो. त्यानंतर जिलेट टेस्ट केली जाते, स्पर्लिंग टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये नक्की समजतं कोणत्या ठिकाणी गादी ही बाहेर आलेली आहे. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं USAचं मशीन आहे. त्या मशीन मध्ये कोणत्या व्हर्टेब्रल सेगमेंटला किती इन्फ्लामेशन आहे, या सेगमेंट कोणकोणत्या बिघडल्या, कुठे नक्की पेशंटला त्रास होतोय, हे एक्झॅक्ट डायग्नोसिस पेशंटचं होतं. त्याचबरोबर पेशंटचा गेट पॅटर्न चेक केला जातो, स्टॅटिक डायनामिक एक्झामिनेशन केली जाते. त्यामुळे नक्की मानेपासून त्रास चालू होऊन तो कमरेपर्यंत गेलाय का कमरेमुळे मानेचा त्रास चालू झालाय याचं डायग्नोसिस हे केलं जातं. आणि हे सगळं डायग्नोसिस जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. फेशिया मी सलाईन असेल तर ते फेशियल पद्धतीचं डायग्नोसिस, मसल इम्बॅलन्स असेल तर मसलचं डायग्नोसिस, त्याचबरोबर आयुर्वेदिक नाडी परीक्षा, असं सगळं तिन्ही लेवल या आपण चेक करतो. त्याचबरोबर पेशंटचं डायनामिक एक्झामिनेशनमुळे एक्झॅक्ट समजतं की हा त्रास कशामुळे चालू झालाय. नक्कीच डॉक्टर, खरं तर तुमच्या क्लिनिकमध्ये, भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये अनेक सेलिब्रिटीजसुद्धा येतात किंवा अनेक राजकीय अशी व्यक्तिमत्वसुद्धा येतात की ज्यांना पाठदुखीचा, कंबरदुखीचा आजार आहे आणि आपल्या आजारांवर उपचार घेण्यासाठी ते येतात. त्यापैकी एकाचा अनुभव आपण पाहूया. नमस्कार, मी गोपीचंद पडळकर. गेले अनेक वर्ष माझा प्रवास खूप आहे. जवळजवळ आत्तापर्यंत माझा 15 लाख किलोमीटर प्रवास झाला आहे. आणि 2 वर्षापूर्वी अचानक माझा उजवा पाय प्रचंड दुखत होता. मला बसताही येत नव्हतं आणि प्रवासातच पाय दुखत असल्यामुळं मी गाडीतून झोपून गावाकडे गेलो आणि 2-4 दिवस घरी आराम केल्याच्या नंतर मला आमचे डॉक्टर संजय पडळकर, त्यांना मी ही गोष्ट कानावरती घातली आणि त्यांनी मला भंडारी आयुर्वेद हॉस्पिटल इथं पुण्यामध्ये स्वारगेटच्या जवळ आहे, डॉक्टर विराज भंडारी यांचं, आणि आम्ही इथं आलो. आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या सर्व बॉडीचे एक्सरे वेगवेगळ्या अँगलमधून 8 अँगलमधून काढले. आणि मग नंतर डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट केली त्याच दिवशी मला खूप चांगला फरक पडला. आणि तिथून मी जवळजवळ 10-12 वेळा मी इकडं ट्रीटमेंटसाठी आलो. यांच्याकडं जी ट्रीटमेंट आहे ती फार वेगळ्या पद्धतीनं आहे. विराज डॉक्टर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातील जवळजवळ 15-20 वर्ष हे सगळं ज्ञान घेण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये घालवलेले आहेत. आणि अनेक लोकांना त्रास होतो तेव्हा त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा इतकी अद्ययावत सामुग्री या हॉस्पिटलमध्ये नव्हती, परंतु ते दर महिन्या 2 महिन्याला नवीन वेगवेगळ्या देशांमध्ये जी नवीन साधनं तयार होत आहेत ते सगळी साधनं आता या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यामुळं निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट होते आहे. तर ज्यांना अशा पद्धतीचा त्रास असेल तर निश्चितपणे तुम्ही भंडारी आयुर्वेद हॉस्पिटलला भेट द्या. आणि मला तर 100% वाटतं की तुम्ही ऑपरेशन वगैरे कुणी सांगितलं असेल तर जरा त्याचा विचार बाजूला ठेवून इथं येऊन एकदा डॉक्टर साहेबांना भेट द्या. तुमच्याकडं काय एक्सरे असतील, तुम्ही MRI केला असेल तर ती कागदपत्र घेऊन या आणि निश्चितपणे तुम्हाला इथं 100% इलाज होऊ शकतो आहे. एवढीच मला आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करायची आहे. डॉक्टर भंडारी पडळकर यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. डॉक्टर विराज, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. यानंतर साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर विराज, खरं तर भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये ज्या ॲडव्हान्स टेक्निक्स वापरल्या जातात किंवा या उपचार पद्धती, आधुनिक उपचार पद्धती वापरल्या जातात, तर त्या कशा प्रकारे केल्या जातात याबद्दल माहिती सांगा. कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याचं प्रथमतः निदान केलं जातं आणि निदान केल्यानंतर प्रत्येक रुग्णाची कस्टमाइज ट्रीटमेंट ही ठरवली जाते. ज्यावेळेस रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेस निदानाला खूप महत्व आहे. प्रत्येक पेशंटला कोणताही मणक्याचा आजार होतोय, मानदुखी होते, ती का होते हे पहिलं प्राथमिक टेस्ट ज्या आहेत आमच्या त्या आम्ही इथे दवाखान्यात करतो. त्याच्यामध्ये स्टँडिंग एक्सरे घेतले जातात पेशंटचे. एक्सरे मध्ये पेशंटचं व्हर्टेब्रल सेगमेंट हे किती पुढे हललंय, किती मागे आलाय, किती उजवीकडे गेलाय हे सगळं चेक केलं जातं. ऑब्च्युरेटर फोरामेनच्या डायमीटर्स या बघितल्या जातात. सॅक्रोइलियक जॉईंट जो आहे त्याचबरोबर डेन्सचा डायमीटर किती आहे पॅलेट पासून तो सगळा चेक केला जातो. कोणताही रुग्ण दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्याच्या ज्या निदान पद्धती आहेत त्याच्यावरून डायग्नोसिस केलं जातं की हा आजार का झालाय. जसं बोन मिस अलाइन झालेला आहे, व्हर्टेब्रल सेगमेंट हे पुढे गेलंय, मागे गेलंय, त्याला परत अलाइन केलं जातं. त्याच्यासाठी क्रायोप्रॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट पद्धती आता जगभर प्रचलित आहे ती दिली जाते. आणि क्रायोप्रॅक्टर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थॉम्सन टेक्निक, बॉन्स्टेड टेक्निक, पाल्मर टेक्निक हे वापरलं जातं. त्याच्यामुळे मणके जे हललेले पुढे मागे वर खाली आणि त्याच्यामुळे जी जुगुलर आर्टरी किंवा नर्व पिंच होतीये, ज्या पेशंटमध्ये चक्कर येते त्या चक्कर पहिल्या दिवशी बंद होते या टेक्निकमुळे. त्याचबरोबर ज्या पेशंटला मुंग्या येतात, ते हाताला झटका बसतोय, हातातली कुठली वस्तू उचलता येत नाहीये, बटन लावता येत नाहीये, स्वतःचा भांग स्वतःला पाडता येत नाहीये, अन्न खाता येत नाही, अशा अवस्थेत बऱ्याच पेशंटला इतके त्रास होऊन जातात की त्यांची बोटं त्यांना स्वतःची काही वस्तू उचलता येत नाही, पकडता येत नाही. अशा प्रकारच्या पेशंटसाठी ही वरदान ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे ती फेशियल मॅनिप्युलेशन. त्याच्यामध्ये मसल बॅलन्स केले जातात, पोश्चर करेक्शन केलं जातं. ज्या काही मसल्स इम्बॅलन्स झालेल्या आहेत, जे काही फेशिया ग्रॅव्हिटी जी आहे पेशंटची ती बॅलन्स केली जाते. बऱ्याच पेशंटचा आपण बघतो खांदा वरती गेलाय, मानेचा कव हा मान तिरकी झालेली आहे. उभं राहताना फोटो काढल्यानंतर बऱ्याच वेळा आपण बघतो कानामधला आणि खांद्यामधला भाग हा वर खाली दिसतो, मान पुढे गेलेली दिसते किंवा मागे गेलेली दिसते. तसं एक्सरे मध्ये लॉस ऑफ लॉर्डोसिस म्हणून लिहिलं जातं. या प्रकारच्या केसेसमध्ये पूर्ण 100% ती मानेचा कव परत निसर्गतः जसा आहे तसा कव प्रत्येक पेशंटमध्ये आणता येतो. त्याचबरोबर तिसरी ट्रीटमेंट आहे इस्टम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये पेशंटचं जिथे जिथे नोड्स साठलेले आहेत, लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टीम जी अडकून बसलेली आहे, नोड्समुळे बऱ्याच वेळा मुवमेंट करताना पेशंटला त्रास होतो, त्या नोड्स सगळ्या सोडवल्या जातात. त्यानंतर अल्ट्रासाऊंड, मर्म थेरपी, स्पाइन योगा, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि क्रेनिओसॅक्रल थेरपी अशा प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटला दिल्या जातात. साधारण 4.5 ते 5 तासाची ट्रीटमेंट दिली जाते. महिन्यातनं एकच दिवस रुग्णाला दवाखान्यात यावं लागतं आणि पहिल्याच दिवशी पेशंट मी बघतोय कमीत कमी 50% पासून 90 ते 95% पर्यंत पेशंट पहिल्याच दिवशी बरे होऊन घरी जातात. जी काही गादी बाहेर आली आहे, डिस्क प्रोट्रुजन, डिस्क हर्निएशन सारखे पेशंट आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8,000 पेशंट हे पूर्णपणे एमआरआय मध्ये बरे झालेले, गादी परत जागेवर गेलेली आम्ही बघितलंय. त्यामुळे ही जी टेक्निक आहे डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक ही इंटिग्रेटेड अप्रोच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींचा संगम केलेला आहे. ज्या पद्धती आता अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चायना, रशिया, जर्मनी, इटली या देशांमध्ये त्या वापरल्या जातात, त्याचा संगम केलाय. बऱ्याच वेळा व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाची आम्ही ट्रीटमेंट पेशंटमध्ये देतो. बऱ्याच वेळा मान जी दुखते, स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल शॉर्टनिंग मध्ये जातो, बिकॉज डायफ्रामचा भाग हा सगळा खाली खेचला जातो पेशंटचा. त्याचबरोबर लिव्हरचे लिगामेंट जे आहेत ते पुल आउट होतात, स्टमकचे लिगामेंट पुल आउट होतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा काही पेशंटला काही खाल्लं की गॅस तयार होतो, ढेकळ्या येतात, त्याचबरोबर मान दुखते, पित्ताचा त्रास वारंवार होतो. त्याच्यामुळे अशासारखे पेशंट या ट्रीटमेंटच्या उपचार पद्धतीमुळे खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात आणि पेशंट बरे होतात. त्यामुळे ही इंटिग्रेटेड अप्रोच पद्धत आहे आणि याचा पेशंटमध्ये नक्कीच ऑपरेशन वाचवण्यासाठी आम्हाला यश आलंय. नक्कीच. यानंतर डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅकपेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी, त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे.
आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही आणि लगेच 2 दिवसांनी सॅम टी व्ही सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले, ABP माझावरची मुलाखत दिसली आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहता सुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली सिस्टरनी सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही, तुम्हाला बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी 2 वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा आणि खानपान आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेलं आहे. आणि मला जो या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला तो सगळ्यांना व्हावा. आणि ज्याला कोणाला जर कोणी सर्जरी सजेस्ट करत असेल तर त्यांनी एकदा प्लीज भंडारी क्लिनिकला यावं. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येथील स्टाफ सर फार मोकळा आहे. आपल्या मनात कुठलीही भीती ठेवत नाही की नाही लगेचच तुम्हाला आता सुरूच करावं लागेल, अशी कुठली जबरदस्ती नसते. समजावून सांगतात आणि मग ते उपचार पद्धतीला सुरुवात करतात. आणि जी आता आधुनिक रोबोटिक पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे तर फार जास्त रिलॅक्स वाटतं. आणि इतकाही प्रवास करून इथे आल्यानंतर मला जे समाधान मिळतं ते आजच्या ट्रीटमेंटपर्यंत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मला जो आनंद मिळाला तो तुम्हालाही मिळेल. कृपया एकदा यांच्या क्लिनिकला भेट द्या. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन वर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, पॉस्चर टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्स-रे, उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून 1 दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात. त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे मी वळते. डॉक्टर विराज, खरं तर दबलेली नस आणि मणक्याची सरकलेली चकती या उपचारांमुळे बरी होऊ शकते का? हो, नक्कीच बरी होऊ शकते. कारण इंटिग्रेटेड अप्रोच आहे हा. सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे.
या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या कस्टमाइज प्रूव्हन ट्रीटमेंट आहेत, ज्यामध्ये पेशंटचं पूर्ण MRIचं डायग्नोसिस, MRIची चिकित्सा, MRI मध्ये झालेलं निदान आणि त्याचबरोबर पेशंटला क्लिनिकली काय काय होत आहे ते सगळं आपण टॅली करतो, करतो आणि त्यानंतरच उपचाराची दिशा ठरवतो. प्रत्येक सेशन नंतर किंवा प्रत्येक सेशनच्या वेळेस पेशंटचं पोश्चर, डायनॅमिक, स्टॅटिक एक्झामिनेशन, नर्वोस्कोप तपासणी ही करूनच ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे गाद्या या पूर्ववत परत पहिल्यासारख्या जागेवरती येतात, स्पाईनचं रिजनरेट मसल होतात, रिजनरेट दॅट फेशिया होतो आणि सगळं स्ट्रक्चर जे आहे ते बॅलन्स होतं. त्याच्यामुळे पेशंट शारीरिक आणि मानसिक दोन्ही मध्ये बरे होताना मला दिसतात. तर एक जाता जाता आणखी एक शेवटचा प्रश्न विचारते, कमी वेळ आपल्याकडे, त्यामुळे थोडक्यात उत्तर द्याल की ऑपरेशन या सगळ्यामुळे टळू शकतं का आणि ऑपरेशनला ही थेरपी म्हणजे पर्याय आहे का? ऑपरेशन नक्कीच टळू शकतं आणि ह्या थेरपीमुळे बऱ्याच रुग्णांचे ऑपरेशन वाचवण्यात आम्हाला यश आलं आहे. जिथे लिस्थेसिस सारख्या काही केसेस आहेत जिथे व्हर्टेब्रल सेगमेंट हे स्टेबल राहत नाही, तिथेच ऑपरेशनचा सल्ला आम्ही देतो. अन्यथा मानेच्या आतापर्यंतच्या जवळजवळ 8 ते 10,000 केसेसमध्ये फक्त 2 लोकांना ऑपरेशन लागलेलं आहे. ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं आणि रुग्णांना या चिकित्सेमुळे फायदा होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर विराज, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये कशा प्रकारे विना ऑपरेशन उपचार केले जातात, मानदुखी, कंबरदुखी या सगळ्या आजारांवर त्याबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.